तिकडे काँग्रेसचा अध्यक्ष आहे. ही वाव की शंका घेण्याची संधी कोर्टाने देखील देऊ नये असं माझं मत आहे. बरं, इकडे पण काय सगळं अलबेल आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे. आता पण आपण बघितलं की श्रीकांत शिंदेचे जे दोन निकटवर्तीय होते कल्याण डोंबिवलीचे, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केवळ शिंदे उपस्थित होते. पण हे नंतर हे सगळे जे मंत्री होते ते फडणवीसांकडे फंड किंवा इतर या सगळ्या गोष्टींसाठी हट्ट करत होते. तर ह्या ओव्हरऑल या स्पार्ककडे कसं पाहता? नाही, मला तर दया येते. शिवसेनेत हे मंत्री जेव्हा होते ना आमच्याबरोबर, तेव्हा अजितदादांच्या बद्दल ही कुरकुर करायची. अजितदादा फंड देत नाही, आपण असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आता कोणाची काय हिंमत आहे? तुम्ही उठाव का केला? ह्याच गोष्टीसाठी केला ना. आज आज आजही अजित पवार नाहीच देत पैसे. उठाव करा ना. आता हिंमत आहे उठाव करायची? ज्या गोष्टीसाठी तुम्ही उठाव केला, म्हणजे उठाव म्हणणार नाही मी, तर गद्दारीच म्हणणार शेवटपर्यंत. ते उठाव म्हणत असतील. आज कुठे फंड मिळतोय? दररोज पण हे ओरडतातच फक्त आहेत. फंडासाठी होतं असं वाटतं तुम्हाला? हे केवळ दाखवा लोकांना सांगण्यासाठीच आहे. त्यांची साठमारी होतेच आहे. आणि हे आता शीतयुद्ध राहिलेलं नाहीये, हे रस्त्यावरचं उघड युद्ध आहे. आज तुम्ही नगरपालिकांच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत सगळ्या नगर परिषदांमध्ये एकमेकाच्या विरोधात अर्ज भरलेले आहेत. कुठे युती आहे? पण ते म्हणतात ही तर कार्यकर्त्याची लढाई आहे, मग लढा ना. कार्यकर्त्याला लढून दे. कुठे नाही म्हटलं. पण मग किमान बाहेर तर असं सांगा ना की ठीक आहे, आमचं आमचा काही संबंध नाही, लढतील कार्यकर्ते. जसं पवार साहेबांनी सांगितलं. पवार साहेबांनी सांगितलं. आम्ही देखील अशी भूमिका घेतली. आम्ही तर पहिल्याच दिवशी घेतली. नगर परिषद नगरपंचायत ही स्थानिक पातळीवरती आम्ही सोडलेली आहे. स्थानिक पातळीवरती जो निर्णय घेईल ते आम्ही मान्य करू. महानगरपालिकेत, विशेषतः मुंबईत दररोज सांगतायत आम्ही युतीत लढणार. अरे, भारतीय जनता पक्षाला कशाला युती पाहिजे? जगातला मोठा पक्ष आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही संपलेला पक्ष आहे. मग एका संपलेल्या पक्षाला हरवायला जगातल्या मोठ्या पक्षाला शिंदेच्या कुबड्या लागतात? म्हणजे तुम्ही पांगळे आहात हे तुम्ही मान्य करताय? पण आता जर आकडे पाहिले तर गेल्या वेळी तर ते सहज जिंकू शकत होते, पण त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही पहारेकरी राहू. अहो, त्यांना शक्य नव्हतं ते जिंकणं, कारण अपक्ष 5 नगरसेवक आमच्या बरोबर होते. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं महापौर नाही बसत आहे आपला, आणि त्यावेळेला सत्तेमध्ये आम्ही त्यांच्या बरोबरीने होतो. बरोबर. ते काय असंच उगीच काय आम्हाला दिलेली नाहीये. ही काय दक्षिणा नाही दिली त्यांनी आम्हाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पण लोकांना. त्यांचं म्हणणं की बघा आमची म्हणजे सरकार होतं, सरकार म्हटल्यावर एक थोडंसं झुकतं माप असतं, त्यामुळे नगरसेवकांना देखील वाटू शकत असतं की आणि आम्ही पाठिंबा काढून घेतला असतं तर सरकार राहिलं असतं. मग सरकार राहिलं असतं का? बरं ह्यावेळी किती